बिझनेस टाकला, आपला एक बिझनेस चालू केला. त्या बिझनेस मध्ये लॉस मध्ये गेलं. ती घरच्यांना माझ्या पटत नव्हते, त्यामुळे घरच्यांनी मला काही कारणास्तव घराबाहेर काढले. सगळं काय करून बघितलंय. आता आपण तर इथं हारलोय, मग पर्याय नाही, याला काय करायचं. मग जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता मी. प्रेक्षकांना तुझं पहिल्याचं आयुष्य कसं होतं ह्याबद्दल 2 शब्द. तर माझं नाव आकाश सोळंके आहे. माझं शिक्षण झालेलं आहे 12वी. त्याच्या अगोदरचं जीवन म्हणजे आता माझं जे जीवन आता सामाजिक कार्यात चालू आहे, याच्या अगोदरचं जीवन असं होतं की एकदम नॉर्मल व्यक्ती, म्हणजे एक मुलगा होतो मी. जसं की कॉलेज करणे, परत घरचे जे सांगतील ते काम करणे, शेती करू लागायचं घरच्यांना. पण काही गोष्टी घरच्यांना माझ्या पटत नव्हत्या, त्यामुळे घरच्यांनी मला काही कारणास्तव घराबाहेर काढले. त्याच्यानंतर थोडंसं मी बाहेर फिरायला चालू केलं, म्हणजे जे की आपलं, मी एक नॉर्मल खेडेगावचा व्यक्ती आहे, किंवा ते खेडेगाव सोडून पुण्यामध्ये आलो राहायला. पुण्यामध्ये आल्यानंतर म्हणजे लॉकडाऊन असंच, किंवा त्या टाइममध्ये लॉकडाऊन पण होतं. मला घरच्यांनी अशा टाइममध्ये घराबाहेर काढले की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये, ज्या टायमाला सिटीचे लोक गावाकडे चालले होते. पण मला वेळ अशी आली की मला कुठेतरी जावं लागलं. मग पुण्याला आलं मी. पुण्यातलं जीवन जगायला चालू केलं, म्हणजे कसं असते तर फेस केलं. टायमाला मला खायला भेटायचं नाही, म्हणजे अशा ठिकाणी आलो मित्राच्या रूमवर, किंवा तो मित्र पण कामावर नव्हता, तो रूम होती त्याची. पण आज सकाळी झोपलं काहीतरी खाऊन, म्हणजे एखादा वडापाव जरी खाल्ला आज खाल्ला, तर दुसऱ्या दिवशी सकाळीच उठायचं की बाबा दिवसभर खाण्यासाठी मला काही नसायचं, पैसे नको जवळ. मग दुसऱ्या दिवशी खाल्लं तर तेवढंच खाऊन झोपता येते, म्हणून एक दिवस म्हणजे आज झोपलं की दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आणि थोडा वडापाव खाऊन झोपायचा. असं जवळपास 2 महिने काढले. मग नंतरला बाहेर फिरायला चालू केलं, काही लोक दिसून आले, आणि मग माझ्या मनामध्ये पण पहिल्यापासून इच्छा होती किंवा कोणाला तरी हेल्प करावी, पण माझी कुवत नव्हती मदत करण्याची. मग एक व्यक्ती दिसली, त्या व्यक्तीला मी एका आश्रमामध्ये घेऊन गेलो आणि ह्या व्यक्तीला सांभाळा असं सांगितलं. पण त्यांनी म्हणले की बाबा हा व्यक्ती मानसिक दिसतोय आणि अशा लोकांना आम्ही सांभाळत नाही, वयोवृद्ध लोकांना सांभाळतो, म्हणजे किंवा स्वतः करू शकतील, ज्याला समज आहे तशा लोकांना. आता हा जर व्यक्ती आपल्या इथे ऍडजस्ट केला तर हा लोकांना त्रास दिलेत, त्याच्यामुळे आम्ही सांभाळ करू शकत नाही. त्याला मला परत रस्त्यावर सोडायला. तुझं वयाने लहान आहेत आणि आताच्या काळामध्ये तुझ्या वयाची पोरं त्यांना फक्त एक आपलं आयुष्य सुंदर आणि एन्जॉय करण्यामध्ये जास्त वेळ वाया घालवतात ते लोक. तुझ्याकडनं असा विचार आला की चल मी पण माझं आयुष्य मस्त एन्जॉय करावा, जगावा. तू का आश्रम खोलण्याचा विषय केला, या गोष्टीवर विषय घेतलास? कारण कसं आहे, सध्याच्या टायमाला मुलांना आवड लागली की बाबा कुठं तर 4 लोक जाऊन जायची, हवा करायची. तसं मला पण एक सवयच होती बरं का पहिल्यापासून, म्हणजे राजकारणाची आवड होतीच नाही असं भाग नाही, मला सगळ्या गोष्टींची आवड होती सुरुवातीला. पण नंतर कळत गेलं की बाबा म्हणजे जे मी करतोय चुकीचं करतोय. म्हणून मी बिझनेस मध्ये गेलं, बिझनेस टाकला, आपला एक बिझनेस चालू केला. त्या बिझनेस मध्ये लॉस मध्ये गेलं. मग ते लॉस मध्ये गेल्यास घरच्यांची काय असते हे माहितीच आहे तुम्हाला, घरच्यांचं प्रेशर वगैरे सगळ्या काय गोष्टी. मग त्यानंतर मला थोडंफार कळलं की बाबा आपण सगळं काय करून बघितलंय, आता आपण तर इथं हारलोय, मग पर्याय नाही, याला काय करायचं. मग जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता मी. जीवन संपवण्यासाठी गेलं. तिथं असं झालं की माझे म्हणजे जीवन संपवते वेळेस, आता म्हणून नाही पण सांगतो, हाय करू नका, फक्त सांगायचं मला. मी मरण्यासाठी, म्हणजे माझ्यापासून मी गावते म्हणून